नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कटके अर्जुन, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. मागील लेक्चरमध्ये आपण पर्यावरण भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम पाहिला. हा पाहत असताना प्रकरणानुसार व त्या प्रकरणामधील घटकानुसार त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. याबरोबरच हा जो काही पर्यावरण भूगोल पेपर आहे किंवा हा जो काही अभ्यास विषय आहे, या अभ्यास विषयाचा उदय कसा झाला आणि हा पुढे कसा डेव्हलप होत गेला हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आज आपल्याला हा जो काही पर्यावरण भूगोल आपल्याला BA थर्ड इयरला 5व्या सेमिस्टरला दिलेला पेपर आहे, या पेपरमधील पहिले प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामधील पर्यावरण भूगोलाची व्याख्या हा घटक आपण आज पाहणार आहोत. हा घटक पाहत असताना आपल्याला विविध भूगोल तज्ञांनी, भारतीय भूगोल तज्ञ असतील किंवा पाश्चात्य भूगोल तज्ञ असतील, यांनी पर्यावरण भूगोलाच्या किंवा पर्यावरण शास्त्राच्या ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्याच्या आधारे आपल्याला पर्यावरण भूगोल म्हणजे काय स्पष्ट करता येणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम पहिली व्याख्या पाहूया. डॅनियल डी चिरास. डॅनियल डी चिरास यांच्या मते जैविक व अजैविक घटक व त्यांचे पर्यावरण घटकामधील परस्पर क्रियांच्या अध्ययनाचे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र होय. डॅनियल काय म्हणतात? जैविक व अजैविक घटक व त्यांचे पर्यावरण घटकामधील परस्पर क्रियांच्या अध्ययनाचे शास्त्र म्हणजे पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण भूगोल अशी त्यांनी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. ही व्याख्या पाहत असताना आपल्याला या व्याख्येमध्ये मूलभूत असे घटक जर पाहायचे झाले तर त्यांनी जैविक आणि अजैविक घटक हे दोन घटक प्रामुख्याने मांडलेले आहेत. आणि या दोन घटकांमध्ये किंवा या दोन घटकाबरोबरच तिसरा जो घटक आहे पर्यावरणामधील यांची एकमेकाशी होणारी आंतरक्रिया, याचा अभ्यास म्हणजेच त्यांनी पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण भूगोल हा शब्दप्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. मग आता आपल्याला या शब्दाची फोड करत असताना जैविक म्हणजे काय आणि अजैविक म्हणजे काय हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आता अजैविक घटक म्हणजे त्या घटकाचे परत दोन प्रकार पडतात. एक भौतिक घटक आणि दुसरा आहे रासायनिक घटक. आता भौतिक घटकामध्ये जर पाहायचं झालं तर तापमान आहे, वायू आहे, जल आहे, मृदा आहे, खनिजे आहेत. हे झाले अजैविक घटकामधील भौतिक घटक. या घटकांचं डिटेलमध्ये आपल्याला पुढील चॅप्टरमध्ये आहेच, पण या व्याख्येला अनुसरून आपण थोडक्यात पाहूया की अजैविक घटकामध्ये तापमान, वायू, जल, मृदा, खनिजे इत्यादींचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. तर रासायनिक घटकामध्ये ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन, सोडियम आहे, कॅल्शियम, पोटॅशियम आहे, लोह आहे, मॅग्नेशियम, फॉस्फरस आहे इत्यादी घटकांचा समावेश हा रासायनिक घटकामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. डॅनियल यांनी हे जे काही घटक सांगितलेले आहेत हे दोन्ही घटक जर पाहायचं झालं आपल्याला तर हे दोन्ही घटक वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीर रचनेमध्ये प्रवेश करत असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या श्वसन प्रक्रियेमध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडत असतो. याच पद्धतीने वनस्पती सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं ग्रहण करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडण्याची प्रक्रिया करताना आपल्याला दिसून येतात. म्हणून म्हटलेलं आहे की वनस्पती प्राणी यांच्या शरीर रचनेमध्ये हे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. हे झाले अजैविक घटक. पुढे जैविक घटक त्याने हा शब्द प्रयोग केलेला आहे. आता जैविक घटकामध्ये जर पाहायचं झालं अमिबा सारख्या सूक्ष्म सजीवापासून ते विशाल आकाराच्या प्राण्यांचा समावेश या जीवामध्ये होतो. या जीवामध्ये किंवा या जीवसृष्टीमध्ये प्राण्यांची हालचाल आहे किंवा यांची श्वसन प्रक्रिया आहे, पोषण प्रक्रिया आहे, उत्सर्जन प्रक्रिया आहे, या प्रक्रिया याबरोबरच पुनरुत्पादन प्रक्रिया आहे इत्यादी जीवन वैशिष्ट्ये या जीवामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मग हे जे काही जीव आहेत या जीवांचं जर परत आपल्याला पाहायचं झालं तर हे जीव तीन घटकामध्ये विभागलेले आपल्याला दिसून येतात. हे तीन पाहत असताना आपल्याला डायग्रामच्या मार्फत सुद्धा आपल्याला दिसून येईल की हे तीन भागामध्ये दिसून येतात. एक उत्पादक, ज्याला किंवा उत्पादक म्हणून आपण वनस्पतीला ओळखतो. दुसरा भाग आहे भक्षक,
भक्षकाचे परत 3 भाग पडतात. प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि तिसरा जो भाग आहे तो आहे विघटक. म्हणजे जे मृत प्राणी आहेत किंवा मृत वनस्पती आहेत यांना कुजवण्याचं, विघटन करण्याचं जे कार्य करतात त्यांना आपण विघटक असा शब्दप्रयोग करतो. मग अशा पद्धतीने जैविक घटकामध्ये आपल्याला लक्षात येतं सूक्ष्म अमिबापासून विशालकाय मोठ्या आकाराचा प्राणी असेल त्यांचा समावेश होतो. याचं 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, उत्पादक, भक्षक आणि विघटक. या पद्धतीने त्यांनी 2 शब्दाचं विश्लेषण झालं. आता पुढे त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे जैविक आणि अजैविक यांच्यामध्ये परस्पर क्रिया होते. आता क्रिया कशी होते? क्रिया पाहत असताना आपल्याला एवढं लक्षात घ्यावं लागेल की उत्पादकाची जेवढी विविधता असेल, उत्पादकताची जशी विविधता असेल तशी त्या ठिकाणी प्राणी जीवनाची विविधता सुद्धा आपल्याला असलेली दिसून येते. उदाहरण जर घ्यायचं झालं, उत्पादकता ही विषुववृत्तीय प्रदेशाची प्रचंड आहे. त्या ठिकाणी सातत्याने पाऊस पडतो, सूर्यकिरण जास्त पडतात. या कारणामुळे त्या ठिकाणी वनस्पतीचं उगवण्याचं प्रमाण किंवा वाढ ही फास्ट होते आणि त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उत्पादक म्हणजेच वनस्पती जास्त प्रमाणामध्ये असलेल्या दिसून येतात. याच कारणाने आपल्याला त्याच ठिकाणी प्राणीजीवन सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बहरलेलं दिसून येतं. म्हणून म्हटलं उत्पादकता जास्त असेल तर त्या ठिकाणी प्राणीजीवन जास्त असतं. मग ही उत्पादकता अवलंबून असते अजैविक घटकावर. जेवढे अजैविक घटक अनुकूल असतील तेवढं त्या ठिकाणी प्राणी जीवन बहरेल, कारण उत्पादकता काय होणार आहे, जास्त डेव्हलप होणार किंवा वाढणार आहे. याच्या विरुद्ध जर उदाहरण घ्यायचं झालं आपल्याला तर राजस्थानचा वाळवंट असेल किंवा जगातील कोणत्याही वाळवंटी प्रदेशाचं उदाहरण सुद्धा घेता येईल. आपल्याला याचं उदाहरण घेत असताना सांगता येतं राजस्थानच्या वाळवंटामध्ये आपल्याला वनस्पती जीवन सुद्धा दुर्मिळ असलेलं दिसून येतं. याबरोबरच त्या ठिकाणी आपल्याला प्राणी जीवन सुद्धा दुर्मिळ स्वरूपामध्येच असलेलं दिसून येतं. त्या ठिकाणी प्राण्यामध्ये असेल किंवा जीवामध्ये आपल्याला साप असेल, विंचू असेल किंवा उंटासारखा प्राणी त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की जशी उत्पादकता म्हणजे जसे अजैविक घटक असतील, अनुकूल असतील, जास्त प्रमाणामध्ये उत्पादकता होणार आहे आणि उत्पादकता जास्त असल्यानंतर सजीवांची प्रगती जास्त होणार आहे आणि सजीवांची किंवा जीवांची प्रगती होत आली म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, मानवी विकास होणार. मानवी विकास आपल्याला होताना दिसून येतो. मग अशा पद्धतीने उत्पादकतेचा संबंध अजैविकाशी, अजैविकाचा संबंध जैविकाशी या दोन्हीमध्ये सातत्याने आंतरक्रिया होत असते आणि या आंतरक्रियेमधूनच आपण म्हणजेच बुद्धिमान मानव प्राणी हा काय करत असतो, विकास करत असतो. मग या आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजेच त्यांनी सांगितलेला आहे की पर्यावरण भूगोल. आता आंतरक्रिया ही झाली जैविक अजैविकामध्ये, पण त्यामध्ये तिसरा जीवामधील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे मानव जीव आहे. मानव जीव हा सातत्याने त्याच्यामध्ये आंतरक्रिया करत असतो. जसं की आपल्याला पाहायचं झालं की आपण अग्नीचा शोध लावला, आपण कृषीचा शोध लावला, आपण आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरण्यासाठी उपग्रह सोडले, तेव्हापासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली. म्हणजेच आपण पर्यावरणाशी आंतरक्रिया केली. या आंतरक्रियेमधून बरेचसे दुष्परिणाम सुद्धा पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. जसं बोलायचं झालं, जसं आपण म्हणतो हरित क्रांती झाल्यानंतर आपल्या देशाच्या अन्नधान्य उत्पादनामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आहे मित्रांनो. पण 1962 मध्येच कोर्स यांनी सांगितलेलं होतं, त्यांचं पुस्तक जे आहे सायलेंट स्प्रिंग नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की आपण रासायनिक खतं जे वापरतो, आपण जे कीटकनाशक वापरत आहोत ते जमिनीवर पडून, जमिनीमधून वनस्पतीमध्ये जाऊन, वनस्पतीमधून अन्नद्रव्यामध्ये जाऊन, अन्नद्रव्यात जाऊन मानवी शरीर रचनेमध्ये प्रवेश करत आहेत. एवढ्यावरच ते थांबत नसून मानवी शरीर रचनेमध्ये प्रवेश करून ते पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते येत आहेत. म्हणून आपण रासायनिक शेती थांबवली पाहिजे. हे 1962 मध्ये सायलेंट स्प्रिंग या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि जैविक शेतीचा पुरस्कार केला पाहिजे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. म्हणजे अजैविक जैविक घटकामध्येच मानव हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे जो पर्यावरणाशी सातत्याने आंतरक्रिया करत असतो. या आंतरक्रियेमधून पर्यावरणामध्ये विविध समस्या निर्माण करत असतो. या समस्याचा अभ्यास सुद्धा आला पर्यावरण भूगोलामध्ये. याबरोबरच दुसरी अशीच एक जर घटना सांगायची झाली, आज ज्या काही गाड्या असतील किंवा इंधन आपण जाळतो
पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे जे इंधन जे आहे याची पहिली विहीर केव्हा खोदली गेली? जास्त जुना कालावधी नाही, फक्त 1857 मध्ये डेक्कन यांनी पहिली तेल विहीर खोदली. 1857 आणि 2020 हा काही जास्त कालावधी नाही, पण या कालावधीमध्ये आपल्याला लक्षात येतं की ती प्रचंड प्रमाणामध्ये तेलाचं ज्वलन केलं किंवा आपण त्याला जाळण्याचं कार्य केलं. यातून पर्यावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे किंवा दूषित तत्वांचा समावेश झालेला आहे. या समावेशामुळे आपल्याला लक्षात येतं वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, हे तेल जरी निर्माण झालेलं असलं तरी याचा शेवट कधी ना कधी होणार आहे, कारण ते पुनर्प्रक्रिया होणार नाही. म्हणून आज आपण लक्षात घेतो की आज आपण सौर ऊर्जेकडे वळलेले आहोत. आज आपण सौर ऊर्जेकडे वळलेलो आहोत. सौर कुकर निघालेले आहेत, सौर बंब निघालेले आहेत. एवढेच नसून कूपनलिका म्हणजे बोरमधील पाणी बाहेर काढण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आज मोटारी, सोलार मोटार निघालेल्या आहेत. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की अजैविक घटक, जैविक घटकांची यांची आंतरक्रियांचा समावेश म्हणजे पर्यावरण भूगोल, याबरोबरच मानव जो आहे, मानव सुद्धा यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुद्धा पर्यावरणामध्ये सातत्याने आंतरक्रिया करतो. या आंतरक्रिया करत असताना पर्यावरणामध्ये कधी विध्वंसक बदल घडवून आणतो तर कधी विधायक बदल घडवून आणण्यासाठी क्रिया प्रक्रियेमध्ये बदल घडवून आणतो. याचा अभ्यास म्हणजेच पर्यावरण भूगोल असा शब्दप्रयोग आपल्याला केलेला दिसतो डॅनियल यांनी. अशा पद्धतीने डॅनियल यांची व्याख्या आपल्याला समजून घेता येईल. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येते जॉन्सन टर्क यांची. जॉन्सन टर्क म्हणतात, मानवी जीवन व त्यांचे पर्यावरण, मानवी जीवन व त्यांचे पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे पर्यावरण भूगोल होय. मानवी जीवन व त्यांचे पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे पर्यावरण भूगोल होय. हे एक मूलभूत गुंतागुंतीचे शास्त्र आहे. ते पुढे म्हणतात, हे एक मूलभूत गुंतागुंतीचे शास्त्र असून यामध्ये भौतिक, जैविक, आर्थिक, राजकीय इत्यादी ज्ञानशाखांचा हा एक एकात्मिक आविष्कार आहे. अशा पद्धतीने जॉन्सन टर्क यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. या व्याख्येमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर लक्षात येतं दोन घटक महत्त्वाचे मांडलेले आहेत त्यांनी. एक, मानवी जीवन आणि पर्यावरण या दोघांच्या संबंधाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा. या दोघांच्या संबंधाचा किंवा आंतरक्रियेचा, वरच्या व्याख्येमध्ये आंतरक्रिया हा शब्द प्रयोग केलेला आहे आणि या जॉन्सन टर्क यांनी या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की संबंधाचा अभ्यास, म्हणजे वरच्या व्याख्येमध्ये आणि या व्याख्येमध्ये हे साम्य असलेलं आपल्याला दिसून येतं. या आंतरक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला एवढंच सांगता येईल की मानव पर्यावरण आंतरक्रिया सातत्याने होते. अग्नीचा शोध, वर जसं बोललो आपण, अग्नीचा शोध, कृषीचा शोध, औद्योगिक क्रांती, यातून मोठ्या प्रमाणामध्ये मानवाने निसर्गाशी, पर्यावरणाशी आंतरक्रिया घडवून आणली आणि या आंतरक्रियेमधून पर्यावरणात मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणला. तो बदल घडवून आणल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवू लागले. मग ते दुष्परिणाम आपल्यावर होऊ नयेत म्हणून आपण परत उपाययोजनाला प्रारंभ केला. जसं की जागतिक तापमान वृद्धी असेल, ओझोन थराचं ऱ्हास असेल, यापासून होणारे वेगवेगळे आजार असेल, हे यापासून आपण दूर राहावं म्हणून आपण काय केलं, त्यावर उपाययोजना सुद्धा चालू केलेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने मानवाने पर्यावरणाशी आंतरक्रिया किंवा मानव आणि पर्यावरणाच्या संबंधाचा अभ्यास टर्क यांनी म्हटलेला आहे. पण ह्या संबंधामधून पर्यावरण जास्त प्रमाणामध्ये बिघडलेलं आहे केव्हा समजलं मानवाला? जेव्हा मानवाने निर्माण केलेले उपग्रह पृथ्वीभोवती भ्रमंती झाली किंवा पृथ्वीच्या भोवती फिरू लागले आणि त्या फिरण्यामधून जे चित्र आहे ते चित्र आपल्याला पाठवू लागले. त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केलेली आहे, पर्यावरणाची हानी केलेली आहे. या हानीमधून आपल्याला लक्षात आलं की आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाची हानी झालेली आहे आणि ही हानी भरून काढण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे. त्या पद्धतीने टर्क यांनी मानव पर्यावरण संबंधाचा अभ्यास म्हणजे पर्यावरण भूगोल पहिल्या भागामध्ये सांगितलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे किंवा हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की या भागामध्ये भौतिक ज्ञानशाखा सुद्धा समाविष्ट होतात
किंवा भौतिक ज्ञानशाखेमध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जातो ते घटक याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट होतात. ज्यामध्ये आपल्याला उदाहरण जर घ्यायचं झालं, फिजिक्समधील काही घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये होतो, जिओलॉजीमधील काही संज्ञांचा अभ्यास याच्यामध्ये होतो, केमिस्ट्रीमधील काही संज्ञा आम्लपर्जन्यासारखी घटना असेल याचा अभ्यास सुद्धा यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. भौतिक ज्ञानशाखांचा अभ्यास सुद्धा पर्यावरणामध्ये होतो. याबरोबरच जैविक ज्ञानशाखांचा सुद्धा, आता जैविक म्हणण्याचा अर्थ बॉटनी आहे, झुलॉजी आहे, याच्यामध्ये ज्याप्रमाणे जीवांचा अभ्यास केला जातो, जीवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला जातो, जीवामध्ये वृद्धी कशा पद्धतीने होत गेली, जीवांचं विसरण कशा पद्धतीने होत गेलं, कोणते जीव अनुकूलन साधले आणि टिकून राहिले, कोणते नष्ट झाले, का झाले, याचा अभ्यास हा पर्यावरण शास्त्रामध्ये किंवा पर्यावरण भूगोलामध्ये होतो. तोच अभ्यास हा जैविक शास्त्रामध्ये सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनेच त्यांनी तिसरं एक सांगितलेलं आहे, आर्थिक गोष्टीमुळेच ही सर्व पर्यावरणाची हानी झालेली आहे हे आपण जाणतोच. शाश्वत विकास ही संकल्पना आली आणि त्यातूनच पर्यावरणाची समृद्धी किंवा पर्यावरण संवर्धन करणं गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात आलं. नाहीतर औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आपण फक्त आणि फक्त आर्थिक विकास एवढंच आपल्या डोक्यामध्ये किंवा मानवाच्या एवढंच डोक्यामध्ये होतं. आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण जंगलाची हानी केली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक घटकामध्ये बदल केला. आजचं म्हणजेच गत वर्षीचं ज्वलंत उदाहरण जर द्यायचं झालं, आम्हाला विकास पाहिजे म्हणून आम्ही जंगल कशा पद्धतीने जाळतो. गत वर्षी ॲमेझॉन जंगलाला जी काही आग लागली होती, या आगीचं कारण आजही निश्चितपणे कुणीही सांगितलेलं नाही. त्या प्रदेशामध्ये राहणारे शेतकरी, या शेतकऱ्यांनी आपल्याला शेती करण्यासाठी शेतीचं क्षेत्र वाढवायचं म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये जंगलाला आगी लावल्या आणि त्यातून जंगल मोठ्या प्रमाणामध्ये जळालं. ॲमेझॉन जंगलाला जगाचं फुफ्फुस असं म्हटलं जातं. या फुफ्फुसाला आग लागली की लावली हा प्रश्न वेगळा आहे, पण मूलभूत आपण जर त्यामागील कारणमीमांसा जर अभ्यासली, ते जे काही राष्ट्र आहे या राष्ट्राची भूमिका अशी होती, आम्ही जगाचं फुफ्फुस आहोत म्हणून आम्ही शुद्ध ऑक्सिजन द्यायचा आणि आम्ही किती दिवस दुसऱ्यांनी लाचारीच्या स्वरूपामध्ये दिलेला पैसा आम्ही स्वीकारायचा. ते त्या ठिकाणामधील किंवा त्या भागामध्ये राहणाऱ्या काही लोकांना अमान्य होतं, म्हणून त्यांनी आपला विकास करायचा आहे तर आपला भाग आपण शेतीखाली आणला पाहिजे. यातून त्या ठिकाणी वनाला आग लावायला सुरुवात झालेली असावी असा एक तज्ज्ञांचा कयास आहे. म्हणजे अशा पद्धतीने आर्थिक विकास साधण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याचा समावेश हा पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. कारण सर्व काही फक्त पर्यावरणाचं संवर्धनच करायचं म्हटलं तर हे सुद्धा शक्य असत नाही. कारण आज विकसित राष्ट्र पुढे गेलेले आहेत, अविकसित राष्ट्र मागे राहिलेले आहेत. विकसित राष्ट्राकडे सर्व तंत्रज्ञान आहे, अविकसित राष्ट्राकडे तंत्रज्ञान नाही. या कारणामुळे आर्थिक विकास सुद्धा साधावा लागणार आहे, पण तो सतत विकास किंवा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला पाहावं लागतं. म्हणजेच आर्थिक अर्थशास्त्रामध्ये ज्या गोष्टीचा अभ्यास केला जातो त्याचा समावेश हा पर्यावरण भूगोलामध्ये सुद्धा होतो. म्हणून टर्क याने म्हटलेलं आहे की हे गुंतागुंतीचं शास्त्र आहे, याच्यामध्ये भौतिक, जैविक, आर्थिक याबरोबरच शेवटचा एक शब्द प्रयोग केलेला आहे त्यांनी राजकीय. राजकीय म्हणण्याचा अर्थ असा आहे की राजकारण, राज्यशास्त्रामध्ये भूराजनीती असेल याचा अभ्यास केला जातो. जगाचे कोणतं प्रदेश महत्त्वाचा आहे की जो प्रदेश आपल्या ताब्यामध्ये जर ठेवला तर आपल्याला पूर्ण जगावर सत्ता करता येईल. अशाच पद्धतीचे विचार जर्मनी असतील किंवा विविध राष्ट्रांनी अवलंबले आणि त्यातून आपलं साम्राज्य विस्ताराचं धोरण अवलंबलं गेलं. पण कालांतराने ते मागे पडलं आणि आज जर पाहायचं झालं तर राजकीय अभ्यास केला जातो. राजकीय दृष्टिकोनातून तसाच पर्यावरण भूगोलामध्ये राजकीय सुद्धा अभ्यास करावा लागतो. कारण आताच आपण ॲमेझॉनचं उदाहरण घेतलं, जगाचं फुफ्फुस म्हणून तुम्ही आम्हाला म्हणता आणि आम्ही जे काही अविकसित आहोत याचं कारण काय आहे तर आमच्या भागामध्ये जंगल आहे आणि तुम्ही सगळीकडे जंगलं जाळून काय केलेली आहे, प्रगती केलेली आहे. मग त्यांनी ज्यावेळेस असा आवाज उठवला त्यावेळेस जगाने काही डोनेशनच्या स्वरूपामध्ये त्यांना पैसे द्यायला सुरुवात केली आणि त्या पैशाच्या जोरावर किंवा त्या पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांनी काही दिवस जंगल न जाळणे या तत्वावर ठाम राहिले, पण ते जास्त दिवस ठाम राहू शकत नाहीत. म्हणजे असे जे काही आंतरराष्ट्रीय करार असतील, उदाहरणार्थ 1987चा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असेल,
ओझोन थराच्या ऱ्हासाशी संबंधित करार आहे. या सर्व कराराचा जर आपण संदर्भ घेतला तर राजकीय भूगोल राज्यशास्त्रामध्ये जे अभ्यास होतो किंवा राजकीय ज्ञानशाखेमध्ये जो अभ्यास होतो तोच पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा येतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे हे गुंतागुंतीचे शास्त्र आहे. भौतिक, जैविक, राजकीय, आर्थिक या सर्वांचा समावेश किंवा या सर्व ज्ञानशाखेंचा एकात्मिक आविष्कार म्हणजेच काय म्हटलेलं आहे त्याने पर्यावरण भूगोल असा शब्दप्रयोग केलेला आहे. अशा पद्धतीने जॉन्सन टर्क यांनी वरचा भाग तर त्यांनी वरील तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्याख्येचाच आहे, पण त्या खालील जर पाहायचं झाला तर त्यांनी किंवा विविध ज्ञानशाखांचा एकात्मिक आविष्कार म्हणजे पर्यावरण भूगोल हे वेगळेपण सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरी व्याख्या पाहूया आपण. डॉक्टर सविंद्र सिंग यांची व्याख्या आहे. नैसर्गिक पर्यावरण प्रणालीतील विविध घटकांचे गुणधर्म, रचना व कार्य, त्यांच्यामधील परस्परावलंबन, त्यांच्यामध्ये दुवा साधणाऱ्या विविध प्रक्रिया, त्यांच्यातील आंतरक्रिया आणि त्यांनी अभिक्षेत्रीय घटकांना दिलेला प्रतिसाद याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या प्रगत मानव भूपरिसंस्थाशी असलेल्या मानवाच्या आंतरक्रिया, या मानवाने आंतरक्रिया केल्यानंतर घडवून आणलेला बदल, ज्यातून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे, त्याचा अभ्यास म्हणजे पर्यावरण भूगोल अशी विस्तृत स्वरूपामध्ये किंवा सर्वच घटकांचा अंतर्भाव करणारी व्याख्या आपल्याला भारतीय भूगोल तज्ज्ञ डॉक्टर सविंद्र सिंग यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आता याचं विश्लेषण करत असताना आपल्याला लक्षात येतं की सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे की पर्यावरणाचे घटक, त्या घटकाचे मूलभूत गुणधर्म. आता पर्यावरणाचे घटक कोणते आहेत? जैविक घटक आले, वर पाहिलेलेच, अजैविक घटक आले. यांची रचना पाहायची. आता रचना, पर्यावरणाच्या घटकाची रचना पाहत असताना आपल्याला लक्षात येतं वातावरणामध्ये इतक्या टक्के ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हे रचनेचे भाग झाले. कोणत्या भागामध्ये जंगलाचं प्रमाण आहे, कोणत्या भागामध्ये कमी आहे, कोणत्या भागामध्ये पर्जन्य जास्त होतं, कोणत्या भागामध्ये पर्जन्य कमी होतं, या सर्व गोष्टी आल्या रचनेमध्ये. याबरोबरच त्यांचं कार्य, ते कार्य काय करतात, त्यांच्या प्रक्रिया कशा आहेत आणि ते एकमेकावर अवलंबून कसे आहेत, त्यांचं परस्परावलंबन कसं आहे आणि त्यामधून ज्या आंतरक्रिया घडून येतात या आंतरक्रियेचा सारांश म्हणजे त्याचा प्रतिसाद म्हणजे पर्यावरण कशा पद्धतीने टिकून आहे याचा अभ्यास हा एक भाग सांगितलेला आहे. पहिला भाग व्याख्येमधील त्यांनी एवढाच सांगितलेला आहे ज्यामध्ये फक्त नैसर्गिक घटक घेतलेले आहेत. त्यामध्ये नैसर्गिक घटकाचे गुणधर्म, त्यांच्या आंतरक्रिया, परस्परावलंबन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे. तर व्याख्येमधील पुढील भागामध्ये जर पाहायचं झालं तर त्यांनी मानवाचा उल्लेख केलेला आहे. जो तांत्रिक प्रगत मानव आहे, जो तंत्रज्ञानाने प्रगत असा मानव आहे, त्याने या भूपरिसंस्थेमध्ये केलेली आंतरक्रिया. आपल्याला माहित आहे की आपण सातत्याने पर्यावरणाशी आंतरक्रिया करतो आणि ही जी आंतरक्रिया केलेली आहे या आंतरक्रियेमधून पर्यावरणामध्ये जे काही मूलभूत असे बदल झालेले आहेत या बदलांचा अभ्यास, हे बदल नकारात्मक स्वरूपाचे असतील किंवा सकारात्मक स्वरूपाचे असतील, ज्यातून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे, या सर्व गोष्टीचा एकत्रित स्वरूपामध्ये केला जाणारा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे त्यांनी म्हटलेला आहे पर्यावरण भूगोल. अशी विस्तृत स्वरूपाची भूगोल तज्ज्ञ सविंद्र सिंग यांनी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला जर पाहायचं झालं, जॉन्सन टर्क असतील किंवा आपले भारतीय सविंद्र सिंग असतील यांच्या व्याख्येवरून आपल्याला एवढं लक्षात येतं की पर्यावरण भूगोल म्हणजे काय आहे. तर पर्यावरण भूगोल म्हणजे जैविक अजैविक घटकांचा अभ्यास, याबरोबरच जैविक आणि अजैविक घटक तर आलेच, याबरोबरच मानव हा देखील पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. आज मानव हा पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे, कारण हा पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणत आहे. म्हणजे जैविक अजैविक घटक, त्याबरोबरच मानवांचा अभ्यास, याबरोबरच मानवी कल्याण. कारण सर्व जे आहे आपल्या कल्याणासाठीच आपण करत असतो. मानवी कल्याण, त्याबरोबरच मानवी स्वास्थ्य, मानवाचं भवितव्य, पर्यावरणीय साधन संपत्तीचे संवर्धन आणि त्याचे व्यवस्थापन,
आणि शाश्वत विकासासाठी त्याचे भविष्यकालीन नियोजन या घटकांचा समावेश सुद्धा आपल्याला पर्यावरणीय भूगोलामध्ये झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की पर्यावरण भूगोल ही महत्त्वाची ज्ञानशाखा आहे. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. धन्यवाद.